आपला 11वा अध्याय सुरू आहे. विश्वरूप दर्शन योग. आणि आज त्यातला 9वा श्लोक आपण पुन्हा रिपीट करत आहोत. संजय उवाच. एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. संजय तो म्हणे, विस्मय हा फार मज वारंवार कौरवेशा, की या त्रिलोकात दुजी लक्ष्मी होण भाग्यवती कोण असे काय, किंवा श्रुती वीण जगी दुजे कोण वर्णावया कोण असे पात्र, किंवा सेवकात शेषाहून थोर नसेची साचार दुजा कोणी. देवाची या सोसे जैसे योगी जन तैसे दुजे कोण शिणे त्या नित्य, किंवा ऐसा कोण गरुडा समान घेई जो वाहून स्वामी काजी. परी सर्व हिते ठेवोनी बाजूस पांडवांचा दास झाला देव. देखातयासीच जन्मल्यापासून लाभले संपूर्ण कृष्ण प्रेम. स्त्रियेच्या आधीन जैसा कामी जन तैसा पार्थाधीन झाला देव. तैसा पढविला पक्षीही बोलेना जैसा हा अर्जुना संगे बोले. आता इथे सुरुवातीला ज्या ज्या शक्तींचं वर्णन केलं आहे, पहिली तर लक्ष्मी आहे, जी त्याच्या सोबत असते वैकुंठात. पण ती लक्ष्मी ही त्याची, आपण म्हणतो ना, अर्धनारी नटेश्वर, हाफ पार्ट, बेटर हाफ असं इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. म्हणजे काय की त्याचा पार्ट आहे. तिला त्याचं स्वरूप दाखवण्याची गरज नाहीये, पहिली गोष्ट. कारण शी इज अ पार्ट ऑफ दॅट सुप्रीम कॉस्मिक एनर्जी. त्याच्यानंतर दुसरा ज्याच्यावर तो पहुडला आहे तो शेष, सेवक त्याचा. त्याच्यानंतर योगी. त्याच्यानंतर त्याचं वाहन गरुड. या सगळ्यांना त्यांनी कधीही विश्वरूप दर्शन दिलेलं नाहीये. त्याचं एक कारण असं की त्याच्या शक्तीचं स्वरूप आहे ते डायरेक्ट. ठीक आहे. आणि सगळा डिव्हाइन प्लॅन, आपण म्हणतो ना, डिव्हाइन प्लॅन, डिव्हाइन प्लॅन. आता हा डिव्हाइन प्लॅनचा थोडासा अर्थ समजून घेऊ. डिव्हाइन प्लॅन कोणाचा, कसला, कसला प्लॅन? तर इव्होल्युशनचा प्लॅन. इव्हॉल्व कसे होणार सोल, त्याने जी सृष्टी बनवली आहे ही, त्यातला प्रत्येक सोल किंवा प्रत्येक लिव्हिंग बिंग इव्हॉल्व होऊन फायनली त्याच्यापर्यंत त्याचं जर्नी कंप्लीट करून, सर्कल कंप्लीट करून रिटर्न टू पॅव्हेलियन, म्हणजे वापस त्या एनर्जीत मिक्स होईपर्यंतच इव्होल्युशन जर्नी, त्याचा प्लॅन. म्हणजे आपण ट्रिपचा प्लॅन करतो ना, की आपण इथून एक आज निघणार, 15 दिवसाची ट्रिप आहे. आज इथे, मग तिथे, मग तिथे, मग तिथे, मग प्रत्येक स्पॉटला आपण काय 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 ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, किंवा जो काही प्रोग्राम आहे आपला, आपण कुठले स्पॉट्सला व्हिजिट करणार आहोत, कोणाला भेटणार आहोत, कुठे लंच करणार आहोत, कुठे ब्रेकफास्ट करणार आहोत, हा सगळा आपण ट्रिपचा प्लॅन करतो. पण तो प्लॅन सुद्धा कसा असतो आपला, मॉडीफाय होऊ शकतो, असा फ्लेक्झिबिलिटी असते त्याच्यात. हार्ड अँड फास्ट रूल नसतात त्याच्यात. तसा सेम प्रत्येक सोलचा प्लॅन आहे. फक्त त्याला डिव्हाइन प्लॅन म्हणतात, दैवी, दैवी प्लॅनिंग. दैवी याच्यासाठी कारण आपण सुप्रीम परब्रह्मचे अंश आहोत, डिव्हाइन एनर्जी आहे आपल्यात सोल फॉर्म मध्ये. आणि म्हणून तो डिव्हाइन प्लॅन आहे. आणि त्याच्यात मी बऱ्याचदा सांगते, पुन्हा तो शब्द आहे की फ्री विल. त्या फ्री विलची स्पेस, ब्रीदिंग स्पेस ठेवलेली आहे प्रत्येक लाईफ टाईम मध्ये. आपणही आपल्या प्रवासात थोडी एक स्पेस ठेवतो, की जरा कुठे वेळ लागला, एखाद्या एखाद्या मॉन्युमेंटला किंवा एखाद्या प्लेसवर आपल्याला व्हिजिट करताना
येण्या जाण्यात वेळ गेला, त्या स्पॉटवर वेळ गेला, आणखीन काही झालं, तब्येत इकडे तिकडे झाली, काही कुठल्याही प्रकारचे चेंजेस आले, तर आपण तो जर्नी मॅनेज करून आपलं रिटर्न तिकीटला बसून परत वापस येऊ शकतो. म्हणजे काय, की आपलं स्टार्टिंग डेटचं रिझर्वेशन झालेलं असतं, फिनिशिंग डेटचं रिझर्वेशन झालेलं असतं. मधला आपला फ्लेक्झिबल असतो प्लॅन. आणि तसाच लाईफचा मधला प्लॅन पण फ्लेक्झिबल असतो. देर इज आपलं स्पेस फ्री विलची. ती फ्री विल काय आहे? दरवेळेस मी ह्या कॉन्सेप्टला इथून पुढे बोलत राहणार आहे, जेणेकरून ना लाईफचं सिक्रेट आणि लाईफचं ऍक्च्युली मॅनिफेस्टेशन कसं होतं ते लक्षात येईल. आपण जन्माला येतो त्या मागच्या थ्योरीवर आणि मागच्या स्टोरीवर आपण स्टोरी घेऊन येतो पुढच्या लाईफमध्ये. म्हणजे आपला जो प्लॅन बनतो इन्कारनेट होताना, तेव्हा आपल्याला विचारलं जातं की कुठले कुठले कर्म न्यूट्रलाइज करायचे, काय जर्नी करायचंय, काय टास्क घेऊन जायचंय, काय कम्प्लीट करायचंय, कुठलं तरी कुठली गोष्ट कम्प्लीट करायची आहे, आणि मेन त्याचा इसेन्स काय असेल लाईफचा, मेजर, आणि कुठले कर्मच न्यूट्रलाइज करायचे पास्ट लाईफ मधले, त्याच्याप्रमाणे ती मग माणसं येतात आपल्या बरोबर. ठीक आहे ना? तर त्याप्रमाणे असं सगळा अख्खा एक एक रफ स्केच घेऊन आपण येतो. रफ नाही, बऱ्यापैकी फिक्स स्केच असतं. फक्त फ्री विलची तिथे दररोजच्या डेला आपल्याला फ्री विलची एक अपॉर्च्युनिटी असते, एक बटन असतं ज्याच्यामध्ये आपण विवेकाच्या साह्याने गुड कर्मा जनरेट करू शकतो किंवा प्रॉपर जर्नी कंप्लीट करू शकतो. आणि पुढचे लाईफ डिपेंड करतात त्याच्यावर. तर ह्या पद्धतीनं आपण हे करतो. काय सांगत होते? प्लॅन करून येतो की कुठले कर्म न्यूट्रलाइज करायचे, कुठले कार्मिक कनेक्शन्स न्यूट्रलाइज करायचे. ठीक आहे ना? त्याच्याप्रमाणे मग घर शोधलं जातं, की म्हणजे लाईनेज शोधली जाते की कुठल्या फॅमिलीमध्ये यायचंय, कुठल्या काय टाईपचे पॅरेंट मध्ये जन्माला यायचंय, काय टाईपचे अनुभव घ्यायचे, कोण माणसं पुढे लाईफमध्ये येणार आहेत, जर्नी कसा राहणार आहे अप्रॉक्सिमेटली, हे सगळं ठरवून आपण जन्माला येतो. बेबी बॉर्न होतं. आता बेबी बॉर्न झाल्यानंतर ही स्टोरी सगळी माणसं जी जीवनात येणार आहेत, बॉर्न झाल्यापासून पार्टनर आणि एंड पर्यंत, मॅरेज भाग आणि सगळं येतं त्याच्यात. आपला करिअर स्पॅन, आपलं सोशल लाईफ, आपलं फॅमिली लाईफ, आपलं पर्सनल लाईफ, सगळं सगळं येतं त्याच्यात. त्या मागच्या स्टोरी प्रमाणे ठरवल्याप्रमाणे ते ते सगळे कार्मिक कनेक्शन्स ओपन होतात रिलेशन्सच्या माध्यमातून. मग मित्रच म्हणा, घरातले म्हणा, नातेवाईक म्हणा, शेजार पाजार म्हणा, मुलं बाळ म्हणा, सगळं ते सगळं आपोआप एक 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 येत जातात आपल्याला. म्हणजे आता असं पण खूप आपण म्हणतो, हे असं केलं नसतं तर बरं झालं असतं, हिनं ह्याच्याशी मैत्री केली नसती तर बरं झालं असतं, मी या कंपनीत गेलो नसतो तर बरं, मी अमुक केलं नसतं तर बरं झालं असतं. ऍक्च्युली या रिग्रेटला काही अर्थ नाहीये. कारण माणसं जी येणार आहेत ना, घटना ज्या घडणार आहेत आणि संकट जी येणार आहेत, लेसन जे लर्न करायचे ते आधीच ठरलेले आहेत. ठीक आहे. आपलं काम आहे की ते, आता फ्री विल कुठे येतं, तर हे जे सगळं आपण पूर्ण प्लॅनिंग करून घेऊन येतो, तेव्हा त्याच्यामध्ये रोज जगताना, म्हणजे आता एखादं कार्मिक आपल्याला कनेक्शन न्यूट्रलाइज करायचंय, कार्मिक बॉन्डेज म्हणा किंवा जे काही असेल, ती गाठ पडली असेल, ती गुंता सोडवायचा आहे, त्यासाठी आपण जन्माला आलो ते घेऊन मेजरली. तर आता ऑब्विस आहे, मग ती रिलेशन समोर येणार आहेत. मग ती काय, दर आता कार्मिक हे आहे म्हणजे मोस्टली निगेटिव्हच असतं. मग निगेटिव्ह आहे म्हणजे फ्रिक्शन येणार आहे तिथे. ओके. फ्रिक्शन आहे, सिच्युएशन आहे, माणसं आलेली आहेत, जर्नी टफ चाललेला आहे. आता फ्री विल कुठे येतं? आता तो जर्नी करताना, रोजचा दिवस जगताना, त्या माणसांबरोबर डील करताना
फिजिकल प्लेनवर आपण मेंटली, इमोशनली, फिजिकली, स्पिरिच्युअली, सोल लेवलवर कसे रिॲक्ट करतो आणि असलेलं प्रेशर, मेंटल, इमोशनल, सायकोलॉजिकल, फिजिकल प्रेशर आपण कसं हँडल करतो, त्याच्यावर आपलं फ्युचर लाईफ डिपेंड आहे. म्हणजे जन्म, आपले पुढचे जन्म. जर आपण ठरवून तर आलो, हे कार्मिक कनेक्शन आपलं न्यूट्रलाइज करायचं. न्यूट्रलाइज म्हणजे काय? दी एंड करायचा त्याचा. घेणं देणं संपवायचंय त्या पर्टिक्युलर सोलशी. कारण ते अनेक इन्कार्नेशन चालत आलेलं असतं. तर ते संपवायचंय, तर ते संपवताना पेशन्स सुटला आणि जर आपण दुसरं काहीतरी धडपड करून त्याच्यावर सोल्युशन काढायला गेलो, तर ते इनकम्प्लीट राहतं. म्हणजे काय होईल? मग पुढचा इनक जन्म, ते रिलेशन पुढे कुठल्या तरी एका जन्म, नॉट नेसेसरी की इमिजिएट नेक्स्ट लाईफ मध्ये ते सोल येतो आपल्या ह्याच्यात. तसं नाही आहे. ती कॉम्बिनेशन्स यावी लागतात, तेव्हाच ते ऍक्टिव्हेट होतं. कार्मिक जे कनेक्शन्स आहेत ते अशी एकदम हा आताच्या जन्मात मग पुढच्या जन्मात ते शाळेतला वर्ग असतो तसं नाही आहे. ते कॉम्बिनेशन्स असतात. ती तसं तसं येत जातात. तर इथेच आत्ता संपवलं नाही, पेशन्स संपला, त्रागा केला, कटकट झाली, हे झालं ते झालं, ओव्हर रिॲक्ट केलं, आपण पीसफुली हँडल नाही केलं, इनकम्प्लीट ठेवलं, तर मग ते पुढच्या इन्कार्नेशन मध्ये येणार. आता कळतंय की कसं आपल्या आजच्या ऍक्टिव्हिटीजवर, आपल्या ऍटिट्यूडवर, आपल्या बिहेवियर पॅटर्नवर, थॉट प्रोसेसवर आपले पुढचे जन्म डिपेंड आहेत. ठीक आहे. तर आता हे सगळं फेस करताना आपण जेव्हा ठरवून येतो की माझं हे कार्मिक कनेक्शन मला न्यूट्रलाइज करायचंय आणि इतकं 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 मला जर्नी कंप्लीट करायचंय, तर ते ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हा जो स्ट्रेस असतो, हे जे फ्रिक्शन असतं रिलेशनमध्ये किंवा सिच्युएशन्स मध्ये जे काही असतं, त्याच्यातनं सोल इव्हॉल्व्ह होत असतो. कारण ते लेसन लर्न करत असतो आपण. मी नेहमी सांगते की जेव्हा पण आपल्याला सफरिंग येतं, फ्रिक्शन येतं, घासाघीस होते आतमधल्या एनर्जीची किंवा मनाची, बुद्धीची, विचारांची, आणि कसाला लागतं आपलं पूर्ण अस्तित्व, तेव्हा त्याच्यामध्ये लेसन लर्न करायचा असतो. काहीतरी एक टीचिंग असते. तर ती टीचिंग फटाफट फटाफट जेवढी आपण ऍक्सेप्ट करून, ऍक्सेप्टन्स महत्वाचा आहे आता त्याच्यात. ऍक्सेप्टन्स हा वर्ड फार महत्वाचा आहे. की तुम्हाला ज्या रियालिटीज आहेत, ते फॅक्ट आहेत, तुम्ही ऍक्सेप्ट करा अँड देन गो अहेड. ऍक्सेप्टन्स महत्वाचा आहे जे न्यूट्रलायझेशनच्या प्रोसेसमध्ये. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल हे शब्द सगळे, पण मी हे रिपीटेडली यूज करेन जेणेकरून कॉन्सेप्ट क्लिअर होईल ग्रॅज्युअली. लेसन लर्न करताना पहिला असतो ऍक्सेप्टन्स. आपण ऍक्सेप्टच नाही करत. म्हणजे आता एखादी घटना होते, फॉर एक्झाम्पल देते की एखादी काय वस्तू इकडनं तिकडे काहीतरी झालं, एखादी घटना एखाद्या ठिकाणी घडते, तर आपण समोरच्याला म्हणतो की तू हे घेतलंयस, इथनं वस्तू तू हलवलीयस. ठीक आहे. तर समोरचा त्याला अपोज करत राहतो की नाही, मी हे घेतलंच नाही, मी हे केलंच नाहीये. तर तो जो कृतीचा ऍक्सेप्टन्स आहे ना, तो जबाबदारीने येतो की हो, मी रिस्पॉन्सिबल आहे आणि मी हे केलेलं आहे कर्म. मी अमुक वस्तू चोरलीये किंवा अमुक गोष्ट बोललीये, अमुक ह्याला हर्ट केलंय. हे जे असतं ना, तिथे ऍक्सेप्टन्स. मग ऍक्सेप्टन्स आला की तुम्ही रेडी असता की हो बाबा, आपल्याकडनं झालंय, आणि आपला मग रेझिस्टन्स कमी होतो. रेझिस्टन्स कमी झाला सिच्युएशनशी लढताना, की मग आपला पेशन्स वाढतो आणि आपण स्मूथली तो लेसन लर्न करून, न्यूट्रलाइज करून पुढे शिफ्ट होतो. हे असं अख्खं लाईफ स्पॅन मध्ये चालतं, आपल्या एका लाईफ टाईम मध्ये. आणि हे करत असताना रोज 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 रोज, डेली बेसिस, आवरली बेसिस, मिनिट बेसिस वर सोल इव्हॉल्व्ह होत असतो. आणि ह्या पद्धतीनं इव्होल्युशन, एक एक सोलचं प्लस सगळ्या लिव्हिंग बिंग्सचं इव्होल्युशन करण्याचं काम भगवंतानी त्याच्या हातात घेतलेलं आहे.
तो त्याला लेसन लर्न करवत करवत इव्हॉल्व्ह करवतो. आणि जेवढं तुम्ही इव्हॉल्व्ह होता, जेवढी तुमची तयारी, अर्थात ज्ञानाचा मोठा रोल आहे तिथे, कारण ज्ञान जेव्हा येतं, मागच्या वेळेला आपण बघितलं लाईट, लाईट जेव्हा असतो तेव्हा इग्नोरन्स म्हणजे अज्ञान दूर होतं. आणि ज्ञान मिळाल्याने आपल्याला आपला जर्नी किती स्मूथली न्यायचा आणि फास्ट करायचा ह्याचं आपल्याला एक एक नवीन अपॉर्च्युनिटी हातात येते. जेव्हा आपण रियालिटीला ऍक्सेप्ट करतो, सिच्युएशन्सना ऍक्सेप्ट करतो, आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपली पॉवर चेंज होते, आपले एनर्जी बॉडी चेंज होते आणि आपला इव्होल्युशनचा प्लॅन वर शिफ्ट होतो, फास्ट फॉरवर्ड होतो, एकदम एकदम पुढे जम्प मारतो. पण हे सगळं सोलच्या ऍक्सेप्टन्सवर, रेडीनेसवर, नॉलेजवर डिपेंड आहे. आणि म्हणून जडात जास्त राहायचं नाही. शरीराच्या अम, काय म्हणतो जड अवस्थांमध्ये किंवा अंडरस्टँडिंग मध्ये फार जास्त आपण एन्टँगल होऊन बसायचं नाही. त्यातनं फटाफट बाहेर यायचं, हे ज्ञानाच्या बेसिसवर. म्हणून त्याला इम्प्लिमेंट करायचं. तर हे सगळं प्रोसेस चालू आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला ह्या सगळ्या इव्होल्युशन डिवाइन प्लॅन मध्ये त्याला काही आजपर्यंत ह्याची गरज नाही लागली की ते त्याचं विश्वरूप दर्शनाचं हे उघडेल तो गुपित. पण त्याचा प्लॅन होता कृष्ण जन्मामध्ये, आणि तो सुद्धा पांडवांमधला धनुर्धर पार्थ जो आहे, अर्जुन त्याच्या बरोबर. आणि तिथे तो त्यांनी हे केलेला आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की त्या वेळेला द्वापारात अर्जुन होऊन गेला, श्रीकृष्ण होऊन गेला, भगवद्गीता सांगून गेला. पण पहा, त्याच्या त्या विश्वरूप दर्शन देण्याच्या डिवाइन प्लॅन मध्ये अर्जुनासाठीच्या आज आपणही येतो. वी आर ऑल्सो पार्ट ऑफ दॅट डिवाइन प्लॅन. किंवा या पुढचे अनेक वर्षात अनेक जन्म घेणारे लोक. कारण हा पूर्ण पुढच्या कलियुगाला पण गायडन्स देईल असं ते द्वापारात तो सोडून गेलेला आहे ज्ञान. म्हणजे लक्षात येतं डिवाइन प्लॅन केवढा मोठा आहे हा, की त्याच्यामध्ये अनेक सोल, अनेक शब्द सुद्धा छोटा पडेल, अनकाउंटेबल सोल्सची इव्होल्युशन डिपेंड आहे आणि ती होणार आहे या नॉलेजच्या बेसिसवर, विजडमच्या बेसिसवर. तर ह्या पद्धतीनं त्यानं हा प्लॅनचं प्लॅनिंग केलं. आणि त्यांनी ते विश्वरूप दर्शन केवळ अर्जुनासमोर रिलीज केलं. आणि त्याला कोणीतरी एक हे पाहिजे बाहेर काढणारा, कारण अर्जुन तर युद्धाच्या मूडमध्ये आहे. तो काही हे नंतर वक्तव्य करत बसणार नाही की काय झालं आणि काय झालं. तर अर्थातच त्यांनी संजयाला साथमध्ये ठेवलं, सेकंड हे एक्सपिरियन्स पर्सन म्हणून संजयाची अरेंजमेंट केली. तर ह्या पद्धतीने त्याने ते विश्वरूप दर्शन दिलं. आणि म्हणून ते इथे म्हटलंय की ह्या सगळ्यांपेक्षा पहा, त्याला अर्जुन जास्त प्रिय आहे. आणि त्याच्यासाठी स्त्रियेच्या अधीन जैसा कामी जन तैसा पार्थाधीन झाला देव. का अधीन झाला? का तर त्याचा प्लॅन होता हा सगळा, की ह्या एका विश्वरूप दर्शनामध्ये केवढा मोठा मार्जिन कंप्लीट करणार आहे तो, केवढा त्याचा युनिवर्स मधल्या कित्येक सोलना इव्होल्युशनच्या स्टेप्स फास्ट फॉरवर्ड करून त्यांना वननेस कडे नेता येईल असं तो पाहतोय. आणि म्हणून तो अधीन झालेला आहे. आता ज्याच्या थ्रू आपल्याला काम करायचं असतं, आपण पण ऑफिसमध्ये काम करतो किंवा घरात पण आपण ज्याच्याकडनं काहीतरी काम करून घ्यायचं असतं, आपल्याला काम करवायचं असतं, तर आपण काय करतो, आपण त्याच्याशी खूप जवळ म्हणजे प्रेमाने त्याला सांभाळतो त्या व्यक्तीला. म्हणजे अगदी साधी आपली काम आपल्या घरात डोमेस्टिक हेल्पर म्हणजे काम करणारी व्यक्ती, कामवाली असते ती, आपल्याला तिच्याकडनं पूर्ण काम करून घ्यायचं असतं, आपलं एक नातं असतं तिच्याशी. मग आपण आपल्याला आपली घरातले पण म्हणतात काय तू अगदी कोणाचं ऐकत नाही, पण त्या कामवाली हिच्या पुढे मात्र अगदी नतमस्तक असते की एवढं तिला ऍडजस्ट करून घेते.
हो की नाही? म्हणजे अगदी फालतू गोष्टीत सुद्धा आपल्याला अशी वेळ येते. पण म्हणजे काय आपण काही स्वार्थी बनून करतो का ते काम? नाही. तर आपल्याला आपला हे पण असतं, आपलं पण काम व्हायला पाहिजे, तिलाही पैसा घरात हवा असतो. असं दोन्ही आहे. तसंच इथे पण हे आहे. अधीन होण्याच्या मागे एक मोठं कारण आहे. त्याला ज्ञान द्यायचंय, त्याच्याकडनं एवढं मोठं धर्मयुद्ध लढवून घ्यायचंय आणि मॅनिफेस्टेशन व्हायचंय मोठ्या गोष्टीचं, एका घटनेचं. प्लस पुढच्या इन्कार्नेशन्सना गायडन्स द्यायचा. असा मल्टिपल अप्रोच असलेला हा प्लॅन आहे. तर म्हणून तो अधीन आहे पार्थाच्या. तिथे कारण आहे एवढं मोठं. तैसा वाढविला पक्षीही बोलेना, जैसा हा अर्जुना संगे बोले. पाळीला जो पशु स्वये क्रीडेसाठी राहेना तो मुठी माझी ऐसा. कळेना तो कैसा भाग्याचा उत्कर्ष लाभला पार्थास आज येथे. पूर्ण परब्रह्म भोगावया भली, भाग्यवती झाली याची दृष्टी. अर्जुनाचे शब्द देव कैसे झेली, पुरवितो आळी घेई जीजी. अर्थातच त्याच्याकडनं मोठं कार्य करून घ्यायचंय धर्मयुद्धाचं. त्यामुळे तो त्याचा अत्यंत प्रिय आहे आणि तसाही तो प्रिय आहे. म्हणजे त्या सगळ्या 5 भावांमध्ये तो अत्यंत प्रिय होता. तर ह्या पद्धतीनं त्यांचं वेगळं नातं आहे. कळेना तो कैसा भाग्याचा उत्कर्ष लाभला पार्थास आज येथे. पूर्ण परब्रह्म भोगावया भली, भाग्यवती झाली ह्याची दृष्टी. अर्जुनाचे शब्द देव कैसे झेली, पुरवितो आळी घेई जीजी. पार्थ कोपे तरी निमुट तसा आहे, रुसे तरी आहे बुजावित. लागले पार्थाचे देवा लागी पिसे, नवल हे कैसे देखे राजा. जन्मल्यापासून जे का जितेंद्रिय, ऐसे ऋषीवर्य शुकादिक. ज्यांनी इंद्रियांना जिंकलेलं आहे असे अनेक ऋषी, योगी, मुनी, तेही श्रीहरीचे होऊन या भाट वर्णिती अविट रासक्रीडा. नित्य समाधीथ भोगीती अक्षय, जयाचे ऐश्वर योगीराज. तो हा पार्थाधीन झाला कैसा आज, नवल हे मज वाटत असे. मग तो त्या योग्यांना आणि यांना का नाही बरं इतका हे होत, हातात येत. त्याचं कारण हे आहे, कारण त्यांच्याकडनं काही एवढं मोठं कार्य नाही करायचं. धर्मयुद्ध हे फार मोठी घटना आहे. धर्माची स्थापना होणार आहे. अख्ख्या युनिव्हर्सल एनर्जी मध्ये चेंज आणायचा आहे. अर्थवरची एनर्जी बदलायची आहे धर्मयुद्धाच्या सहाय्याने. जी निगेटिव्ह एनर्जी आहे तिचं पतन करायचं आहे. हे काही छोटं काम नाही आहे. हे खूप मोठं काम आहे. हे खूप जबाबदारीचं काम आहे आणि म्हणून तो तिथे त्याला जवळ करतो आहे. योग्यांना आणि यांना ते काम करायचं नाहीये. अर्थातच काम बघून, माणूस बघून आपण काम सोपवतो आणि त्याप्रमाणे आपण रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो. जसं असतं ना, प्रॅक्टिकल एक्झाम्पल देते की कंपन्या असतात मोठ्या मोठ्या, त्यांचे जे वरचे लोक असतात, जनरल मॅनेजर्स म्हणा किंवा आणखीन वरचे सीईओ आणि काय प्रोजेक्ट प्रोजेक्ट नाही व्हाईस प्रेसिडेंट्स वगैरे, त्यांना काय फॅसिलिटीज दिल्या जातात, काय सॅलरी दिली जाते, काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात आणि मग खालच्या मॅनेजरियल स्टाफ किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट्सना काय दिलं जातं. मग आपण कम्पेअर करू शकतो का? नाही करू शकत. कारण का, ज्याचं जे काम आहे त्याला त्याच्याप्रमाणे गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आणि ज्याच्याकडनं मोठं काम हलवून घ्यायचंय, मोठी काहीतरी मुवमेंट करून घ्यायची आहे, त्याचा विचार जास्त केला जातो. हे आपल्या सृष्टीतही आपण हे सगळं बघतो. अर्थातच जे आपल्या ह्याच्यात राहतं जगात, म्हणजे आपल्या मटेरियल वर्ल्ड मध्ये जे आपल्याला दिसतं तेच आपल्याला स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण चेंजेस सेम गोष्टी दिसतील. तर ह्या पद्धतीनं म्हणून पार्थाच्या अधीन आहे तो आणि पार्थाला इतका जवळ आहे तो आणि पार्थ इतका लाडका आहे त्याचा, कारण त्याच्याकडनं फार मोठी कामगिरी करवून घ्यायची. तो माध्यम आहे त्याचं. परिनवल हे नको वाटावया, मज येथे राया कौरवेशा. स्वये कृष्णनाथे जया स्वीकारावे, तये ऐसे व्हावे भाग्यवंत.
म्हणून या बोले देवेश तो पार्था, तुझं देऊ आता दिव्यदृष्टी. आता तो त्याला दिव्यदृष्टी देतोय. त्याचा थर्ड आय ओपन करतोय, स्पिरिच्युअल आय ओपन करतोय, जेणेकरून त्याला सटल एनर्जी, हायेस्ट सटल एनर्जीज दिसतील, विजिबल होतील. डोळा देतोय म्हणजे काही असा अवयव नाही देते, डोळा देतोय म्हणजे त्याचं एनर्जीचा पोर्टल ओपन करून देतोय तो. जेणे विश्वरूप देखावया चांग, होशील तू मग समर्थकी. वासुदेवाची या मुखातून साच, ऐसी निघताच अक्षरेही. आता हे इथे मी थोडस एक्सप्लेन करते, की आता ह्याला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी म्हणजे काय? समोर जे दृश्य येणारे आता, ज्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीचा आहे, त्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणार त्याला इन्स्ट्रुमेंट देतोय तो. जसा आपला रेडिओ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला मॅच करावं लागतं, तेव्हा ते तिथलं स्टेशनवर चाललेला प्रोग्राम आपल्याला ऐकू येतो. तसेच आपल्याला पण ती फ्रिक्वेन्सी मॅच करावी लागते आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला दृश्य दिसतं, किंवा जे काही आहे ते दिसेल, किंवा ऐकायला येईल, अनुभवायला येईल, सेन्स होईल. डिपेंड करतं कुठलं सेन्सरी ऑर्गन आपण वापरणार आहोत. आता इथे दृष्टी आहे, डोळे आहेत, पण त्या डोळ्यांना त्या फ्रिक्वेन्सीला ओपन करावं लागेल. आता बऱ्याचदा आपण पुस्तकं आपण घेतो, खरेदी करतो. ज्याला रिडिंगची आवड आहे ते लोक पुस्तकं खरेदी करतात. आता विषय कुठलाही घ्या, जनरली फिक्शन जे असतं ते कळायला काही फार काही थर्ड आय ची जरूरत नसते. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कपॅसिटीची जरूरत नसते. जे स्टोरीज, कथानक असतं, म्हणजे काय, नाटक स्वरूपात फिक्शन, ठीक आहे. पण जिथे आपल्याला सायंटिफिकल अप्रोच असतो, किंवा डीपर अंडरस्टँडिंग असतं, किंवा ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट असतात, अशा काही गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल आपण ऍस्ट्रॉलॉजी घेऊ, किंवा सायकोलॉजी घेऊ, किंवा सायन्स घेऊ, किंवा स्पिरिच्युअल टीचिंग्स घेऊ. तिथे ना ती फ्रिक्वेन्सी मॅच व्हावी लागते. तर आता कोणी उचलून आता दुकानात जेव्हा जातो, तेव्हा कोणीही ऍस्ट्रॉलॉजीचं पुस्तक एरा ना तू करा कोणी घेणार नाही काही. तो म्हणून नाही नाही मला, त्याला आपण लोकल भाषेत म्हणजे मटेरियल वर्ल्ड मध्ये आपण त्याला म्हणतो, नाही मला याच्यात इंटरेस्ट नाही, असं आपण एका सुंदर वाक्यात आपण त्याला एक्सप्रेस करतो. नाही मला ह्याची लाइकिंग नाहीये, मला ह्याची आवड नाहीये. किंवा कधी कधी आपण हेही वाक्य बोलतो, नाही मला हे कळत नाही. का नाही कळत? आपल्याला लिहिता वाचता येतं, शब्दच आहेत ते, मग आपल्याला कळत का नाही? ऍस्ट्रॉलॉजिकल टीचिंग एकदम कोणीतरी पुस्तक उचलून वाचायला घेतलं तर त्याला का नाही कळणार? कारण त्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीला मॅच होणार आपली एनर्जी बॉडीची फ्रिक्वेन्सी नाहीये. कारण ऍस्ट्रॉलॉजिकल टीचिंग आहेत, किंवा ऍस्ट्रॉलॉजी जी आहे ती थिअरीज मुळात सटल लेवलची आहे, हायेस्ट लेवलची आहे. ऍस्ट्रॉलॉजी ही खूप जवळ नेणारी आहे परब्रह्माच्या. कारण त्याच्यामध्ये सिक्रेट्स आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या प्लॅनेट्सच्या पोझिशन्सच्या ची स्टोरी आहे त्याच्यात. त्याचे कनेक्शन्स आहेत, त्याचं एकमेकांशी असलेलं रिलेशन, हे सगळं ऍबस्ट्रॅक्ट आहे. आणि ते कळायला तुम्हाला तेवढी, तुमची फ्रिक्वेन्सी तेवढी मॅच होणारी लागते. आणि म्हणून ऍस्ट्रॉलॉजी सगळ्यांना नाही कळत, ते एक लाइकिंग असतं. आता त्याच्यासाठी पूर्ण तुम्ही अभ्यासच केला पाहिजे असंही नसतं. एखाद्याला ते पूर्वजन्मी अभ्यास केलेला आहे, मग पुढच्या जन्मी आपोआपच कळतं. नुसतं ऐकलं तरी कळतं काय बोललं जातंय, किंवा काय लिहिलंय, काय मी वाचतोय ते कळून जातं. ते इव्होल्युशनचा पार्ट आहे, मगाशी जो एक्सप्लेन केला मी, एक एक जन्मांच्या पुढे. तसंच सायकोलॉजी आहे. सायकोलॉजिकल बुक्स जी असतात ती कोणीही घेऊन वाचू नाही शकत. प्रचंड म्हणजे हे आहेत ते, क्लिष्ट आहेत ती, किंवा ऍबस्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहेत त्याच्यात, सायकोलॉजीमध्ये पण, ते कोणी नाही वाचू शकत. तसेच डॉक्टर स्पेशालिस्ट असतात, तो एक प्रत्येक स्पेशलायझेशन वेगळं आहे. कारण ती फ्रिक्वेन्सी त्याच्याशी मॅच करतं, त्या डॉक्टरची. तसंच प्रत्येक जण आर्टिस्ट नसतो. आर्ट इज ऑल्सो सटल फॉर्म ऑफ टीचिंग्स.
आर्ट मधच्या थ्रू सुद्धा डायरेक्ट कनेक्शन होतं सुप्रीम परब्रह्मनशी. इट इज मेडिटेटिव्ह ऍक्टिव्हिटी. तर आर्ट सुद्धा प्रत्येकाला नाही जमत. आर्टचा सुद्धा अप्रोच वेगळा वेगळा असतो. त्या आर्टिस्टची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. कविता प्रत्येक जण लिहित नाही. कविता करायला ते पोटेन्शियल असावं लागतं. तर ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून जेव्हा आपल्याला आपण म्हणतो ना की हे मला वाचायला जमत नाहीये, पण आपल्याला आवड आहे म्हणून आपण एखादं समजा पुस्तक घेतलं, तर होतं काय की आपल्या लक्षात येईल असा प्रत्येकाला अनुभव आला असेल कदाचित 100%, कारण हे व्हेरी कॉमन गोष्ट आहे जी मी आता सांगतेय, की आपल्याला इंटरेस्ट असतो म्हणून एखादा आपण परचेस करतो पुस्तक. वाचायच्या इच्छेने, तीव्र इच्छेने खरेदी करतो. खरेदी करतो ते अनेक महिने, दिवस, वर्ष आपल्या कबर्डमध्ये राहतं, शेल्फवर. एक दोनदा आपण उचलून घेऊन बघतो, अरे मी हे आणलंय, वाचायचंय. पण आपल्याला का कोणास ठाऊक पहिल्या पॅरेग्राफ, पहिले 2-4 पानं वाचल्यानंतर लक्षात येतं की अरे आपल्याला हे काही कळत नाहीये. थोडंसं वरूनच जातंय डोक्यावरनं, किंवा जड जातंय. आयदर लक्षात त्या मोमेंटला वाटतं कळतंय, पण नंतर लक्षात आलं येतं की डोक्यात काहीच राहिलं नाही. मग आपण परत ते बंद करतो, ठेवून देतो. असं 2-3दा होतं. पण एक वेळ अशी होते की काहीतरी एक 2-4-5 वर्षांनी एकदम अचानक आपल्या समोर येतं ते पुस्तक. आठवण होते म्हणा किंवा समोर दिसतं म्हणा, आणि आपण काढून ते वाचायला सुरुवात करतो. आणि असं वाटतं की अरे हे तर मी सगळं आधीच शिकलोय. आता मला सहज सगळं कळतंय, ह्याच्यात काय लिहिलंय ते, काय म्हणायचंय ते सगळं कळतंय. मग मला आधी का नाही कळलं? तर मगाशी मी सांगितलं इव्होल्युशन प्लॅन, डिवाइन प्लॅन जो मी बोलले, त्याचंच इथे कनेक्शन आहे की आपण डेली बेसिसवर इव्हॉल्व्ह होत असतो. आपल्याला कळत नाही ते. जशी पृथ्वी गोल फिरते आपल्याला कळत नाही ना. आपण रोजचं जीवन जगतोय, आपल्याला वाटतं कुठे आकाश तेच आहे, पण पृथ्वी रोटेट होतीये ना. रोटेशन चालू आहे तिचं, स्वतःभोवती आणि सूर्याभोवती. पण आपल्याला कळत नाही, आपण ग्रॉस मध्ये आहोत, आपल्याला वाटतं आपण स्थिरच आहोत. तसं आहे ते. आपल्याला वाटतं आपण रोजचं आयुष्य जगतोय, पण आपण इव्हॉल्व्ह होतोय. तर तो जो मधला पिरियड जातो ना, त्याच्यामध्ये आपलं इव्होल्युशन होतं. मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी, इद्रिक बॉडी, फिजिकल बॉडी, आणि आपल्या सोलचं सायमल्टेनियस, ते सगळ्यांचं. सोलचे हे कव्हर्स आहेत ना, हे सगळे लेयर्स आहेत. ते सगळे सायमल्टेनियसली इव्हॉल्व्ह होतात. असं नाही होत मेंटल बॉडी इव्हॉल्व्ह झाली किंवा डेव्हलप झाली आणि इमोशनल आणि याची बॉडी नाही राहिली. फिजिकल बॉडी तशीच आहे, लिथार्जिकल आणि आळशी आणि अशी पडलेली. असं कधीच होत नाही. ते सायमल्टेनियसली प्रोसेसिंग होतं, एकत्र होतं त्याचं चेंजेस. तर त्यामुळे अख्खचे अख्खं युनिट आहे ते, सोलनी बरोबर घेतलेल्या लेयर्सचं व्हेकल्स आहेत. ती एकत्र लेयर, एक बंच आहे. तर तो सायमल्टेनियसली इव्हॉल्व्ह होतो, एकत्रच होतो. तर तो डेली बेसिसवर होत असतो. एका पर्टिक्युलर ह्याला तो पिक पॉइंटवर जातो, डेव्हलपमेंट आपला इव्होल्युशनचा. आणि मग एकदम ती फ्रिक्वेन्सी कटक्कन मॅच होते, आणि मग आपल्याला पटकन कळतं ते समोर काय लिहिलंय. तसंच ह्या सेशन मध्ये पण जे लोक नंतर लेट जॉईन झालेत त्यांना मी सतत सांगितलंय की कंटिन्यू ठेवा जर्नी. ग्रॅज्युअली या एनर्जी मध्ये बसून 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 तुमची एनर्जी बॉडीज आणि व्हेकल्स डेव्हलप होतील, आणि आपोआप तुम्हाला पुढच्या वेळेला झपकन कळेल काय चाललंय आणि स्टोरी काय आहे, मेसेज काय आहे, तो कळतो. तर ह्या पद्धतीने इव्होल्युशन आपलं चालू असतं, अत्यंत बारीक सूक्ष्म, सटल प्लेनवर. सटल हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, सूक्ष्म. आणि म्हणून काही ऍब्स्ट्रॅक्ट नॉलेज किंवा सब्जेक्टचा स्टडी करायला आपल्याला सटल प्लेनवर आपल्या फ्रिक्वेन्सी डेव्हलप कराव्या लागतात. आणि त्याच्याशिवाय आपण ते समोरच्याचे विचार, कॉन्सेप्ट, आयडियाज, थिअरीज किंवा मटेरियल आपण ऍब्सॉर्ब नाही करू शकत.
आता हे सेम ना आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घरांमध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, आपल्या सोशल नेटवर्क्स मध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. काही लोकांशी आपल्या फ्रिक्वेन्सीज मॅच नाही होत. म्हणजे माहिती नाही आपल्याला तो काय बोलतो त्याच्यात काही इंटरेस्ट वाटत नाही, किंवा त्या माणसाला आपल्या बोलण्याशी इंटरेस्ट नसतो. आपल्यामध्ये त्याला इंटरेस्टच डेव्हलप होत नाही त्या व्यक्तीला. फ्रेंड सर्कलमध्ये किंवा सोशल ग्रुप्समध्ये आपल्याला, किंवा आपल्या करिअरमध्ये, जॉब प्लेसवर आपल्याला असं होतं की एखाद्याशी आपण म्हणतो नाही माझी त्याची फ्रिक्वेन्सी मॅच नाही होत. ते हेच आहे. कारण तो कुठल्या तरी प्लेनवर असतो, तुम्ही वेगळ्या प्लेनवर असता, आणि त्यात तुमचे जे चक्रास आणि एनर्जी बॉडीज वेगळ्या ह्याच्यावर त्यांची हे फिरत असते. ती मॅच नाही होत तेव्हा मग आपलं ट्युनिंग नाही जमत. ट्युनिंग जमणं म्हणतो आपण, ट्यून होणं. ते ट्यून होणं आवश्यक आहे. ते इथे त्याला ट्यून करणं आवश्यक आहे अर्जुनाला, जेणेकरून तो फ्रिक्वेन्सी कॅच करेल आणि सगळं ग्रास्प करेल, जे समोर दिसतंय ते अंडरस्टँड करेल किंवा प्रयत्न करेल. कमसे कम पहिले पाहिल. सगळ्यात मुख्य म्हणजे पाहणं आहे की त्याला ते दिसेल. जे तो त्याचा भ्रमाचा दृष्टी आहे त्याची, जी त्याला शरीराची दृष्टी, जड दृष्टीमध्ये बसलेला आहे तो, त्यातनं तो बाहेर येऊन कमसे कम बघेल की ह्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. शरीराच्या ह्याच्या पलीकडे पण एनर्जीज आहेत आणि काहीतरी सिक्रेट आहे मोठं. ते पाहण्यासाठी त्याला ते थर्ड आय, दिव्य दृष्टी, दिव्य दृष्टी दिलेली आहे इथे. तेणे विश्वनाथे यापरी आपुले ऐश्वर्य दाविले पार्था लागी. आणि मग तू बघ, असं म्हणला तो त्याला. तेव्हा जाऊन त्याला अरे हे काहीतरी भयंकर आहे, जबरदस्त आहे, पॉवरफुल आहे काहीतरी. मग ते त्याला दिसलं असेल. दिव्य विश्वरूप हा महासागर, सर्व अवतार लाटा त्यांच्या. विश्वरूप सूर्या मुळेची केवळ, जग मृग जळ भासत असे. विश्वरूप सूर्य, सोलर गॉड. आता जेव्हा युनिव्हर्सचं मॅनिफेस्टेशन झालं, म्हणजे सत्यात उतरवली, म्हणजे मटेरियल मध्ये आणलं आयडिया त्यांनी, कॉस्मिक परब्रह्मांनी, की असं असं एक बनवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मग तीन आस्पेक्ट मध्ये तो डिवाइड झाला. हे मी मागेही सांगितलंय की पहिला आस्पेक्ट म्हणजे हा ब्रह्माचा आस्पेक्ट, क्रिएटिव्ह इंटेलिजन्स, ऍक्टिव्ह इंटेलिजन्स दुसरं नाव आहे. सेकंड आस्पेक्ट विष्णू आस्पेक्ट, लव्ह अँड लव्ह इंटेलिजन्स, विजडम इंटेलिजन्स, लव्ह अँड विजडम. आणि थर्ड आस्पेक्ट अत्यंत महत्वाचा, लॉर्ड शिवा आस्पेक्ट, विल आस्पेक्ट, पॉवर आस्पेक्ट. हा थर्ड आस्पेक्ट आहे. ह्या थ्री आस्पेक्ट्सनी, तीन एनर्जीजच्या कॉम्बिनेशननी युनिवर्स क्रिएट केलं. ठीक आहे. आता ह्या सगळ्या युनिवर्स मध्ये पुन्हा एकदा एक सुप्रीम एनर्जी ठेवण्याची गरज आहे. सेंटर अलाइन, सेंटर अलाइन एक सुप्रीम एनर्जी. जशी आपल्या ह्याच्यात एक हार्ट आहे आणि एक क्राऊन, हे क्राऊन काय म्हणतो, ब्रेन आहे ना, तसं हार्ट आपली सेंटर अलाइनमेंट आहे. हृदयस्थ सूर्य तो इथे आहे आपला, आणि मग तो सगळ्या पूर्ण बॉडीला हँडल करतो. तसंच युनिवर्स मध्ये सेंटर अलाइन पॉवरफुल सोर्स त्यांनी सोलर गॉड म्हणजे सूर्य मॅनिफेस्ट केला, तयार केला. म्हणून तो विश्वरूप सूर्य. आणि त्या सूर्यामध्ये आ- दैवी शक्ती आहेत, म्हणजे परब्रह्मन शक्ती आहे पॉवरफुली, जो युनिव्हर्सचा गॉड आहे, सूर्य देवता आपली. आणि मग त्याच्या भोवती ते प्लॅनेट्स आणि त्यांच्या मुवमेंट्स, प्रत्येक बघा आपल्याला आपल्याला दिसतं की ते एक 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 गोल गोल वर्तुळामध्ये ते फिरतायत, म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक असे प्लॅनेट्स आहेत महत्वाचे सगळे, 7 प्लॅनेट्स
9 प्लॅनेट्स, प्लुटो आणि ह्यांना पकडून. तर ह्या पद्धतीनं त्यांनी ते हे केले. आता ते सुद्धा आपापल्या फ्रिक्वेन्सी आणि स्पीडनी ते फिरतायत सूर्याभोवती. ते प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे, त्यांच्यातलं डिस्टन्स वेगळं वेगळं आहे. ह्या सगळ्याच मागे खूप मोठी कारणं आहेत, ती तुम्ही डीप डीप स्टडीमध्ये, ऑकल्ट टीचिंग्स मध्ये जेव्हा आपण स्टडी करायला लागतो, तेव्हा ह्याचे सिक्रेट्स आपल्याला कळतात. पण हे सगळं मॅजिकल आहे, गमतीशीर बनवलेलं आहे. म्हणून इथे म्हणलं की विश्वरूप सूर्य मुळेची केवळ जग मृग जळ भासत असे, अनादि ज्या नीट भूमिकेवरती चराचराकृती उमटते, तेची विश्वरूप आपुल्या ठिकाणी दावी चक्रपाणी पांडवासी. त्याच्या आधारावर जे सृष्टी आकाराला आलेली आहे सूर्यदेवतेच्या, कारण ती सेंट्रलाईन एनर्जी आहे ना युनिव्हर्सची. सोलर गॉड म्हणतात त्याला. सोलर गॉड सेंट्रल लाईन आहे, आणि मग ही सगळी सृष्टी आहे. मंगळ ग्रह, अमका ग्रह, तमका ग्रह, सगळे प्लॅनेट्स आहेत. मदर अर्थ आहे. मदर अर्थ वर मध्ये जीव निर्माण केलेले आहेत. तर ह्या पद्धतीनं त्यांनी सगळं सृष्टी निर्माण केली, आणि हे त्याचं विश्वरूप दर्शन त्यांनी पांडवाच्या समोर ठेवलं. ते आपल्याला दिसतंय विश्वरूप दर्शनाच्या मध्ये. म्हणजे आता ते पुढे वर्णन आहे की चेहरे आहेत, उग्र चेहरे आहेत, प्रेमळ चेहरे आहेत, अट्रॅक्टिव्ह फेसेस आहेत, त्या वेगळ्या वेगळ्या एनर्जीज आहेत. पण मुख्य म्हणजे विश्व दिसलं सगळं समोर. मागे बाळपणी देव हा श्रीकृष्ण मृत्तिका भक्षण करी जेव्हा, यशोदा मातेने तेव्हा रागेजून सांगता वदन उघडाया, झाडा द्यावयाचे करोनी निमित्त तेणे भयभीत भीत तिज लागी, निज मुखा माझी सावकाशपणे 14ही भुवने दावियली. तेव्हा तिला सृष्टी दर्शन त्याने दिलं होतं, युनिव्हर्स दर्शन दिलं होतं. पण तिला विश्वरूप दर्शन नाही दिलेलं. तिला अख्खी युनिव्हर्स दाखवली होती. चंद्र तारे सगळे दिसले होते तिला, तारामंडल दिसलं होतं. किंवा मधुवनी ध्रुवाची या गाला, शंखे स्पर्श केला नारायणे, तोची वेदांची ही खुंटे जेथे मती, ऐसी दिव्य स्तुती करू लागे, तैसा अनुग्रह भगवंते केला, तेणे पार्थ झाला प्रज्ञावंत. आता पाहू जाता मायेचा आभास, दिसेना तयास कोठेही तो. आता डायरेक्ट दर्शन झाल्यानंतर मायेचा प्रभाव तिथे आहे नाही. माया म्हणजे प्रकृती, ती त्याला तिथे दिसली नाही, कारण तो डायरेक्ट मेन जो पार्ट आहे शिवतत्वाचा, पुरुष तत्व, त्याला तो पाहतोय. आणि त्यामुळे तिथे मायेचा प्रेझेन्स नाही आहे. एकाएकी विश्व रूपाचे ते तेज सर्वत्र सहज प्रकटले, तिये वेळी मग चमत्कारमय आघवेची होय पार्था लागी, तयाचे तो चित्त जाहले तटस्थ बुडोनी गर्दीत विस्मयाच्या, जैसा एकटाच ब्रह्मांडोदकात राहिला पोहत मार्कंडेय. मार्कंडेय म्हणजे सूर्य. तैसा लोळत असे पार्थ तेथे तया विश्वरूपाची या कौतुकात. आता त्याला लक्षात आलं की इथे बाकी कोणीच दिसून नाही राहिलं, एकच प्रचंड शक्ती आहे समोर, आणि मी बघणार आहे. बाकी आता जे सगळे पांडव आहेत, कौरव आहेत, ते सगळे जे जड सृष्टी आहे ती गायब झाली, कारण रिअल प्रेझेन्स त्याच्या समोर आहे, कॉस्मिक परब्रह्मचा. म्हणे येथे होते केवढे गगन, नेले ते हिरोन कोणे कोठे, स्थावर जंगम सर्व गेले कोठे, पंचमहाभूते काय झाली, हरपले सर्व दिशांचे ही ठाव, नेणो अध ऊर्ध्व का गेले कुठे. आपल्याला जे खालचं वरचं आजूबाजूचं बाजूचं, खाली जमीन वर आकाश, हे सगळं आपल्याला मायेच्या माया म्हणजे प्रकृती, प्रकृतीचं असलेलं स्वरूप आपल्याला दिसतं. पण रियालिटी मध्ये तसं काहीच नाहीये. जाग येत स्वप्न मावळे साचार, तैसे लोकाकार हरपले. सगळं आकार, सगळे घोडे रथ, सगळे नातेवाईक, तिथं लढायला आलेलं सगळं दृश्य गायब झालं, आणि फक्त एकच महातेज समोर उभं राहिलं त्याच्या डोळ्यासमोर. ते सगळं तिथेच आहे. ते कधी दिसेल त्याला? पुन्हा जेव्हा त्याला
प्रकृतीची दृष्टी दिली जाईल, जड दृष्टीत तो वापस येईल, तेव्हा त्याला सगळं तिथेच आहे. पण त्याची फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळे आता त्याला जडातलं काही दिसून नाही राहिलं. हे त्याचं कारण आहे. त्याला काही दिसत का नाहीये, तो म्हणतोय अरे हे काय आहे? सगळं गायब कसं झालं? गायब नाही झालं, ते तिथेच आहे. ते जडात आहे ना पण. आणि ह्याला शिफ्ट केलेलं आहे, ह्याला थोडीच कळणार आहे ते काय आहे ते. का दिसत नाहीये, का दिसतंय, परमात्मा का दिसतोय, जमिनीवरचं सगळं सत्य, जे इतका वेळ मला सत्य वाटत होतं ते कुठे गायब झालं. तर ते सगळं तिथेच आहे, पण फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे. आता त्याच्या डोळ्यांची त्याची एनर्जी फ्रिक्वेन्सी चेंज केलेली आहे. त्यामुळे त्याला ग्रॉस मटेरियल दिसून नाही राहिलं, ग्राउंडवरचं, युद्धाच्या भूमीवरचं. त्याला फक्त सटल, हायेस्ट सटल परब्रह्मन, ती एनर्जी त्याला फक्त दिसते. आणि ही आता म्हणजे 7 प्लेन्स आहेत. सगळ्यात आधी, आधी म्हणतात त्याला प्लेनला, तिकडच्या लेवलचं त्याला ओपन करून दिलं डायरेक्ट, फॉर फ्यू मिनिट्स सेकंड्स जे काय असेल ते. चंद्रासवे जैसे लोपे तारांगण सूर्यनारायण प्रकाशता, तैसे प्रपंचाची रचना संपूर्ण टाकिली गिळून विश्वरूपे. तेव्हा मनपण मना आठवेना, बुद्धीही आपणा विसरली, इंद्रियांच्या वृत्ती वळोनी माघारी सकळ अंतरी साठवल्या. आणि ताटस्थ्यासी ताटस्थ्य पडले, टकासी लागले टक तेव्हा. म्हणून जणू मोहनास्त्र पडोनी साचार, सर्व ही विचार स्तब्ध झाले. ह्यापरी विस्मित होऊनी कौतुके, जव पुढात ते देखे चतुर्भुज. तव तेची दिसे नाना रूप झाले, मांडोनिया ठेले चोहीकडे. त्याचं ग्रॉसर लेवल हटून गेल्यामुळे, निघून गेल्यामुळे त्याला ग्रॉस एनर्जी दिसून नाही राहिली, सगळी गायब झाल्यासारखी वाटली, जबकि ती तिथेच आहे. तो शिफ्ट झालेला आहे वर, हायर लेवलला, एनर्जी लेवलवर, प्लेन लेवलवर. त्याला जेव्हा ज्या क्षणाला तो परत प्रार्थना करेल की नको मला आता नॉर्मलला आण, तेव्हा तो तिथेच असेल. ते सगळे युद्धाला आलेले तिथेच असतील आणि त्याची ग्रॉस आईज त्याच्या वापस येतील, तेव्हा त्याला ते तत्क्षणी दिसणार आहे. पण आता त्याचं एनर्जी शिफ्टिंग झालेलं आहे, त्यामुळे त्याला काहीच दिसत नाहीये ते, जे जुनं दिसत होतं. आणि हाच फरक, ज्ञान मिळवून जेव्हा आपले चक्षु ओपन होतात, आपले डोळे, आपल्याला नजर मिळते, आपण तिथेच असतो, पण आपल्याला त्या नात्यांमध्ये आपल्या फ्रिक्वेन्सीज चेंज होतात. आपल्याला असंच दर्शन मिळतं, तिथेच असतो, त्याच घरात, त्याच माणसात, त्याच मित्रमैत्रिणींमध्ये, त्याच कॉन्टॅक्ट मध्ये आपण तिथेच असतो. पण आपली दृष्टी बदललेली असते. आपल्याला प्रत्येक माणूस माणूस न दिसता त्याच्या स्वभावांमध्ये, त्याच्या कमीपणामध्ये, विकनेसेस, स्ट्रेंथ्स, ह्याच्यामध्ये न दिसता आपल्याला तो आत्म्यात दिसायला लागतो. मग आपल्याला दया येते की जाऊ दे, कुठे यायला हे करायचं, नको. आपल्या समोर आलाय ना, आपल्याकडे हे काम आहे ना, आपल्याला करायचंय ना, मग आपण हे करावं. असं करून आपण आपलं बिहेवियर चेंज होतं, आपल्याला ते ग्रॉस दिसेना असं होतं. मागे मी सांगितलं होतं, मग आपल्याला अशा ग्रॉस लोकांबरोबर राहावं नाही वाटणार. आपले सोशल कॉन्टॅक्ट चेंज होतील. जेव्हा एनर्जी चेंज होते, तेव्हा माणसं पण बदलतात लाईफ मधली. त्याच्यात आपण कोणाला दोष नाही देऊ शकत. ते तिथेच राहतात, आपण मूव्ह ऑन करतो. जसं म्हणतात ना, मूव्ह ऑन करा, म्हणजे काय की पहिल्याला आपण तो माणूस सोडून देतो आणि मूव्ह ऑन दुसरा माणूस पकडतो, जो त्याच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होणारा असतो, त्याच्या एनर्जीला मॅच होणारा असतो, लाइकिंगला मॅच होणारा असतो. पहिल्याला सोडून दिलं जातं. इथे कोणालाही दोष नाही जात, फ्रिक्वेन्सी मॅच नाही करत, काही करू नाही शकत आपण. इतकं सिंपल कारण आहे. आपले जे नाते मागे राहतात, काही कॉन्टॅक्ट मागे राहतात, आपण पुढे जातो, किंवा आपण मागे राहतो आणि काही कॉन्टॅक्ट पुढे जातात. दोन्ही होतं. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्या जीवनात येतात. आपली काही मैत्री असते, ती तुटून जाते. आपण खूप विचार करत बसतो, ह्याचं काय कारण आहे, ह्याचं काय कारण आहे, ही फ्रेंडशिप का तुटली, हे काय रिझन झालं, का आमच्यात प्रॉब्लेम आला. काही नाही, एनर्जी डिफरन्स,
सिम्पल. इतकं कॉम्प्लिकेटेड करायचंच नाही. कारण नावं त्याला काही द्या. स्वभावाने जमले, हे अमुकच झालं, तिचं चुकलं, माझं चुकलं, याचं चुकलं, त्याचं चुकलं, याने हे केलं, त्याने ते केलं. हे आपण त्याला लेबल लावतो. पण सिम्पल आन्सर, एनर्जी चेंज झाली. साधं घरातली कामवाली बाई, मी सांगून ठेवते हे. कामवाली बाई आपली, या तर आपल्याला काढावी वाटते, या तर ती आपलं काम सोडते. आपण खूप त्रागा करतो. कदाचित ती व्यक्ती त्रागा करते. त्याचा काही लोक त्रासही करून घेतात. पण त्याचं आन्सर आहे एनर्जी चेंज. त्या व्यक्तीची एनर्जी आयदर आपल्यापेक्षा सुपर पॉवरफुल झाली, सुप्रीम लेवलवर गेली, आयदर ती ग्रॉसर लेवलवर गेली. म्हणून ती आपल्याला मॅच नाहीये. त्यामुळे ती कामवाली सुटते. इतकं सिंपल आहे. त्याचं एवढं ते काही करून नाही घ्यायचा त्रास. त्यामुळे इतकं असं ह्या पद्धतीने आपण जेव्हा अंडरस्टँड करतो, एक एक घटनेला, एक एक गोष्टीला, एक एक इन्सिडेन्सला आपला अप्रोचच बदलतो. जसा इथे अप्रोच बदललेला आहे, त्याला सगळं सूक्ष्मातलं दिसतंय. अप्रोच त्यांनी इंटेन्शनली नाही बदललाय, इथे श्रीकृष्णाने कृपा केलेली आहे. पण आपण जेव्हा ज्ञान संपादन करतो अशा ऍबस्ट्रॅक्ट टीचिंगचं, तेव्हा आपला अप्रोच बदलतो बघण्याचा. मग आपण तिथेच असतो, पण आपण वेगळ्या पद्धतीने डील करायला लागतो सिच्युएशनशी. आणि अगदी जेव्हा एनर्जी कॉन्ट्रास्ट होऊन जाते, तेव्हा मग ते म्हणजे सेपरेट होतात ते लोक. म्हणजे ते मैत्री तुटते, आपलं नोकरी जाते, आपण वेगळी जॉब आपली सुटते. हे सगळ्याच्या मागे तेच कारण आहे. लेसन लर्न झाला म्हणूनही आपलं ते हे डिस्कनेक्ट होतं. दुसरं रिझन आहे की आपली एनर्जी चेंज होते म्हणूनही होतं. ही दोनच रूट रिझन्स आहेत चेंजेस येण्याचे. बाकी काही नाही आहे. आपण त्याला खूप कॉम्प्लिकेट करतो. हे असं होतं, कहाण्या बनवतो आणि आयुष्यभर त्या एनर्जीला कॅरी करतो. हे असं झालं, हे असं झालं, हे असं झालं. अरे यार सोडा, ते गेलं. तेवढाच जर्नी होता. त्या वरचा जो प्लॅनिंग करून आलो होतो आपण ह्या लाईफचं, त्याच्यात हाच एवढाच प्लॅन होता की ते न्यूट्रलाइज झालं की पुढे जायचंय, संपलं की पुढे जायचंय. इतकं कॉम्प्लिकेट नाही करायचं लाईफला. खूप सोपं सोपं जगायचं. मस्त वाटतं मग. फ्रेश वाटतो आपल्याला. एव्हरी डे वी फील फ्रेशनेस. ह्या परी विस्मित होऊनी कौतुके, जव पुढा देखे चतुर्भुज. तव तेची दिसे नाना रूप झाले, मांडोनिया ठेले चोहीकडे. वर्षाकाळी जैसी पर्जन्याची वृष्टी, सकळ ही सृष्टी व्यापीत असे. किंवा कल्पांतीचे तेज ते चौफेर, जैसे अनिवार्य वाढत असे. आपणा वाचोन तैसे दुजे काही, उरू दिले नाही भगवंते. प्रथम तो पार्थ पावे समाधान, स्वस्वरूपी लीन होनिया. मग निज नेत्र उघडोनी पाहे, तव देखत आहे विश्वरूप. ह्याची देही ह्याची दोही डोळा, पाहावे सकळ अद्भुत विशाळ विश्वरूप. निज भक्ताचे हे थोर मनोगत, पुरवी श्रीकांत ऐशा रीती. आता त्याला दिसतंय काहीतरी, फक्त तोच आहे एवढंच दिसतंय. बाकी सगळी सृष्टी नष्ट झाली एक क्षणात. अनेक वक्त्र नयन, अनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्यानेकोद्यतायुधम. तया विश्वरूपी मग पंडुसुत, आनने बहुत देखत असे. आनने म्हणजे चेहरे, तोंड. जणू रम्यतेची राजमंदिरेच, तैसी मुखे साच श्रीहरीची. लावण्य श्रियेची ना तरी ना तरी ती साच, जणू भांडारेच प्रकटली. किंवा आनंदाची वने भरा आली, राज्यप्राप्ती झाली सौंदर्यासी. तैसी मनोहर वदने सुंदर, देखिली अपार धनंजये. आता एक गंमत सांगते. आता त्याला विश्वरूप दर्शन असं दिलंय. आता हे सुद्धा ना एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण, सगुण रूपातच दाखवल्यासारखं वाटतं. म्हणजे काय, इथे म्हणलं चेहरे दिसले, तोंड दिसली, मग सुंदर होती, रम्य होती, भयंकर होती, भयावह होती, आणखीन काय होती. म्हणजे त्यालाही सुद्धा सगुणाच्या उपमा दिलेल्या आहेत. आता हे त्याला तसं का दिलं? खरं दर्शन असं नाही बरं होत. फक्त प्रकाश, प्रचंड पॉवरफुल एनर्जी, खतरनाक.
म्हणजे नाही, शब्द नाहीच आहे तिथे, शब्दच नाही आहे. मागच्या वेळेलाही मी म्हणलं होतं, एक सिंगल वर्ड नाहीये त्या शक्तीला वर्णन करण्यासाठी, शब्द नाहीत. मग तिथे तोंड, चेहरे, एक्सप्रेशन्स हे येऊच शकत नाही. पण त्याला एकदम प्रकाश दाखवला तर त्याला काहीच कळणार नाही. काहीच कळणार नाही. त्याला हे पटवून द्यायचं ना, युद्धात उभं करायचंय त्याला. त्यामुळे जन्म मृत्यू ह्याची रहस्य त्याला दाखवायची आहेत, की तू मारत नाहीयेस, ते मरणारच आहेत. त्यांचा डिवाइन प्लॅन, मगाशी शब्द वापरला, इव्होल्युशनचा डिवाइन प्लॅन प्रत्येक जीवाचा ठरलेला आहे. त्याला तसा तसा मृत्यू प्राप्त होणार आहे. तर तेवढं तेवढं जीवन तो जगणार आहे, ज्याचा जो जो प्लॅन घेऊन आलेला आहे. आणि त्यांना मीच मारतो, मीच जन्माला घालतो. हे कुठेतरी एक स्टोरी त्याच्या डोक्यात फिट करायची आहे. आणि त्याच्याच नाही, पुढे याचा अभ्यास करणाऱ्या अनंत जीवांच्या डोक्यात फिट करायचे. म्हणून साठी कुठेतरी निर्गुणामध्ये सगुण रूप तो दाखवतोय परत, की त्याला ते चेहरे दिसले. आणि आपल्याला टीव्हीवरही ते तसंच ग्राफिक्स बनवून ते दाखवतात मायथॉलॉजिकल सिरियल मध्ये. मग आपल्यालाही वाटतं वा वा, हा हा, आपण हात जोडतो. पण खरं विश्वरूप दर्शन, परब्रह्मन, कॉस्मिक परब्रह्मन, कॉस्मिक परब्रह्मन या शब्दातच त्याचं परब्रह्म म्हणजे ते शक्तीचं कॉस्मिक, कॉस्मिक ह्या वैश्विक, विश्व म्हणजे सुद्धा एक पुन्हा लिमिटेशन येते. मला असं वाटतं की इकडनं एक एक ते पुस्तक ठेवायचा स्टँड असतो ना, आजकाल मिळतो बुक शेल्फ साठी, की आपण जे सगळी पुस्तकं लाईनीने लावल्यानंतर शेवटच्या आणि पहिल्या पुस्तकाला एक असं काहीतरी ते एक मिळतं, छानसं शोपीस सारखं, ते धरून ठेवतं सगळ्या पुस्तकाच्या पूर्ण लॉटला. तसं लिमिटेशन, इकडनं होल्ड केलं, तिकडनं होल्ड केलं. पण पण कॉस्मिक परब्रह्मन असं होल्ड नाहीच करू शकत. तिथे कुठेही त्याला मार्जिन नाहीये, म्हणजे त्याला काही वॉल नाहीये धरून ठेवायला. विश्व हा सुद्धा शब्द मला छोटा वाटतो, किंवा कुठेतरी आकारात बांधल्यासारखा वाटतो. तो सांगू नाही शकत, तिथे शब्दच नाहीयेत. आणि म्हणून वेदांनी सुद्धा नेती नेती नाही सांगू शकत, नाही एक्सप्रेस करू शकत, नाही लिहू शकत, असं म्हटलेलं आहे. पण पुन्हा ते काम करून घ्यायचंय, धर्मयुद्ध करून घ्यायचंय, काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी घटना घडवून आणायची आहे, काहीतरी मोठा चेंज युनिव्हर्स मध्ये आणायचा आहे, पृथ्वीच्या एनर्जीला चेंज करायचा आहे. म्हणून घाट घातलेला आहे. आणि म्हणून त्याला अशा सगुण रूपातच पुन्हा त्यांनी दर्शन दिलेलं आहे, की जेणेकरून डोक्यात प्रकाश पडेल माणसाच्या, की तू करता करविता नाहीयेस, कोणीतरी वेगळा आहे. पण खरा परब्रह्मन, ती एनर्जी अशी नाहीये. चेहरे वगैरे तिथे काहीही नाहीयेत, काहीच नाहीये. हे केवळ माणसासाठी बनवलेलं आहे सगळं, वर्णन जे आहे पुढचं ते. त्यामुळे आपण त्यातला अर्क घ्यायचा आहे, कॉन्सेप्ट समजायचा आहे. ते चेहरे कसे होते ह्याच्यात रमायचं नाहीये. माझी तरी इच्छा नाही तुम्ही रमावा ह्याच्यात, कारण ते सत्य नाहीये. सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त पॉवरफुल एनर्जी, एनर्जी फॉर्म मध्ये समजा त्याला. जणू रम्यतेची राजमंदिरेच, तैसी मुखे साच श्रीहरीची. लावण्य श्रियेची ना तरी तीच, जणू ती साच, जणू भांडारेच प्रकटली. किंवा आनंदाची वने भरा आली, राज्यप्राप्ती झाली सौंदर्यासी. तैसी मनोहर वदने सुंदर, देखिली अपार धनंजय. तेवी आणि कही देखिली अपार धन तेवी आणि कही देखिली अनेक, मुखे भयानक स्वभावे जी. प्रळय रात्रीची सैन्य उठावली, किंवा मुखे झाली मृत्यूसीच. जणू भयदुर्ग रचिले प्रचंड, उघडले कुंड काळाग्नीचे. भयदुर्ग म्हणजे भयाचे किल्ले, जिथे मृत्यू समोर उभा आहे. तैसी अत्यद्भुत आणि भयंकर, देखिली अघोर मुखे तेणे. तेवी असामान्य अलंकारयुक्त, देखिली बहुत शांत सौम्य. ज्ञानदृष्टीनेही पाहू जाता नीट, लागे ना शेवट मुखांचा त्या. मुख म्हणजे काय? ते काम करणार एक हे म्हणजे पिक्चरच एलिमेंट दाखवलं त्यांनी, की तोंडातनं माणसं तोंडात जात आहेत, म्हणजे अशी एनर्जी आहे जी सगळं नष्ट करून आत सामावून घेते. मुख
आपण तोंडात घास घालतो, देतो, म्हणून ते चेहरे आणि मुख म्हटलेलं आहे. ज्ञानदृष्टीनेही पाहू जाता नीट लागेना शेवट मुखांचा त्या. इथेही तेच म्हटलंय, ज्ञानदृष्टीने जर बघायला गेलं तर आपल्याला त्या तोंड म्हणजे असं काही तिथे सगुण रूप असं आपल्याला काही दिसणार नाही. असंच निर्माण होतं आणि असंच गायब होतं, मृत्यूला जातं आणि एक सर्टन स्पिरिच्युअल स्टेज मध्ये ते एकरूप होऊन जातं. हा जर्नी आहे पूर्ण. पण त्याला तिथे तो दाखवण्यासाठी कॉन्सेप्टला त्यांनी सगुण रूपातच तो दाखवलाय. आकार, लिमिटेशन टाकून आकारांचं रंग रूप आणि काय म्हणतो आपण सगळे भाव भाव आणि सगळं त्याच्यात आपल्या सामान्य माणसाच्या जडातल्या भावना आणि सगळ्या त्याच्या सकट त्यांनी ते दाखवलेलं आहे. म्हणून या मग जव तो अर्जुन कौतुके लोचन पाहू लागे, विविध वर्णांची तव नित्य नवी, जणू विकसावी पद्मवने, किंवा आदित्यांच्या शोभिवंत पंक्ती, तैसी नेत्रकांती दिसे तया. समकावी जैसी प्रळय विद्युत, काळ्या कुट्ट दाट मेघा माझी, तैसी लखलखित अग्निवर्ण दृष्टी, दिसे तळवटी भुवयांच्या. ऐसे एक एक अद्भुत आश्चर्य, जव धनंजय पाहे तेथे. तव दर्शन येती देखे नानाविध, एकाची अगाध विश्वरूपी. कोठे तो मुकुट कोणीकडे बाहू, म्हणे आता पाहू काय पायतेही. दर्शनाची इच्छा ऐसी वाढवित, जाय पंडू सुत आवडीने. काय मनोरथ होतील ते व्यर्थ, तया भाग्यवंत अर्जुनाचे. काय वाय बाण असतील राया, महादेवाची या भात्या माझी. किंवा काय मिथ्या अक्षरांचे साचे, ब्रह्माची या वाचे माझी होती. म्हणून तू पार्थ देखतसे तेथ, संपूर्ण साध्यंत विश्वरूप. नाकळे वेदांसी ज्याचा अंतपार, विश्वरूप थोर ऐसे जे का. वेदांनाही त्याचा अंतपार नाही लागलेला, काहीच त्याला शब्द नाही देऊ शकत, काही त्याला लिमिट नाही करू शकत. इट इज टोटली लिमिटलेस. टोटली लिमिटलेस, कुठल्याही पद्धतीचं शब्दांमध्ये त्याला बांधू नाही शकत. सुंदर आहे, अकराळे विक्राळे, हे सुद्धा आपल्या भूमीवरचे धरतीवरचे शब्द आहेत, ते तिथे लागूच नाही होत. प्रचंड शक्ती, दिव्य शक्ती, भयंकर पॉवरफुल शक्ती. नाकळे वेदांसी ज्याचा अंतपार, विश्वरूप थोर ऐसे जे का. तयाचे सर्वांग तेथे एके वेळे, निरखिती डोळे अर्जुनाचे. आता मी थोडस तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकते की आता त्याला चेहरे दिसत आहेत. प्रत्येक चेहऱ्याचं वेगळं वेगळं स्वरूप आहे. प्रत्येक चेहऱ्याच्या हातात वेगळी आयुध आहेत. प्रत्येक चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत. प्रत्येक चेहरा वेगळं काम करताना दिसतो आहे. कोणी जन्मना कोणाच्या हातातनं जन्म होत आहेत, कोणी तोंडातनं मृत्यू देतोय. म्हणजे काय आहे, ह्याचा अर्थ असा आहे की वैश्विक शक्ती जी आहे ती वेगळ्या वेगळ्या रोल प्ले मध्ये मॅनिफेस्ट होऊन, नीट आहे का, वैश्विक शक्ती कॉस्मिक परब्रह्मन वेगळ्या वेगळ्या रोल मध्ये येऊन आपलं सृष्टीचं मॅनिफेस्टेशन करतो आहे. पहिले तर तो तीन एनर्जी कॉन्सेप्ट मध्ये आस्पेक्ट्स मध्ये डिवाइड झाला आणि त्याच्यातनं पुढे चार म्हणजे सात, सेवन रेज म्हटलंय मागे मी याचा उल्लेख केलेला आहे. सेवन रेज म्हणतात म्हणजे सेवन आस्पेक्ट होतात आणि त्या सात आस्पेक्टच्या ह्यानी पुन्हा खाली तो हळूहळू उतरलाय. म्हणजे आता ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली एखादी ऑर्गनायझेशनच आपण घेऊ शकतो. ओनर, त्याच्यानंतर सीईओ, मग त्याच्यानंतर कुठली एक कॅबिनेट, त्याच्यानंतर एक कॅबिनेट, त्याच्यानंतर एक कॅबिनेट, मग लोअर स्टाफ म्हणजे फॅक्टरीवाला. हे जसं होतं, पण आता इथे काय होतं, आपल्या मटेरियल वर्ल्ड मध्ये वेगळा वेगळा एक एक माणूस तिथे खुर्चीत बसवला जातो. इथे असं तुम्ही समजा की तोच मल्टिपल होतोय वेगळ्या वेगळ्या रोलमध्ये. कॉस्मिक परब्रह्मनवर त्याच्यानंतर तीन, त्याच्यानंतर सात, म्हणजे त्याच्यातनच रेज निघून त्याचे मल्टिप्लिकेशन, मल्टिपल प्रेझेन्स किंवा मॅनिफेस्टेशन होत आहे. आणि असं करत 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 तो अखंड म्हणजे आपल्या सृष्टीत जेवढे जीव आहेत तेवढा तो तेवढ्या टाइम्स तो मल्टिपल झाला. आता कळतंय,
हे आहे त्याचं विश्वरूप दर्शन. झाडही तोच, ब्रह्माही तोच, अंत करणारा विष्णू शिवाही तोच, पालन करणारा विष्णूही तोच. त्याच्या पुढचे जे सनत कुमार झाले, नंतर सोलर गॉड आहे, त्याच्यानंतर ऋषीमुनी झाले, सप्तर्षी झाले, आणखीन बरेच बुद्धा झाले, नंतर लॉर्ड क्रिस्ट झाला, सगळे 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 कृष्ण झालं, सगळे राम झाला. असं करत 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 खाली हिरॅर्की मध्ये तो उतरत गेला स्वतः. पण तो स्वतःच आहे सगळा. आणि मग सगळ्यात शेवटच्या लाईन मध्ये आपण आहोत, तुम्ही मी. आपल्यातही तोच आहे. त्यांनी स्वतःला हळूहळू हळू खालच्या खालच्या पायऱ्यांवर उतरवत 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 मग आपल्याला ती हे का नाही जाणवत, हा पुढचा प्रश्न निर्माण होईल. अरे मग मी तोच आहे, मग मला माझ्यात एवढे विकनेसेस काय आहेत, माझ्यात एवढे दुर्गुण काय आहेत, माझ्यात प्रॉब्लेम काय आहे, मग मी डायरेक्ट लॉर्ड कृष्णासारखा का नाही आहे? त्याचं कारण असं, तो जसं जसं खाली उतरत जातो, तो नुसतं खाली नाही उतरत. 7 प्लेन्स आहेत. 7 प्लेन्सच्या 7 क्वालिटीज आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा 7 लेयर्स आहेत. म्हणजे अ, म्हणजे सांगायचं झालं तर आपला फिजिकल प्लेन आहे, त्याच्यामध्ये 7 पायऱ्या आहेत. आणि सगळ्यात खालची पायरी आहे प्रत्येकाची ग्रॉस आहे. कळायला थोडं अवघड आहे, मी सांगेन हळूहळू, नंतर एक्सप्लेन करून सांगेन, पण आता ऐकून घ्या. तर तो जसा जसा खाली मॅनिफेस्ट होत जातो ना, उतरत जातो, कॉस्मिक परब्रह्मन, तो तसा तसा ग्रॉस 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 ग्रॅज्युअली होत जातो. आणि आज आपण एकदम लोअर पायऱ्यांवर आहोत, म्हणजे ग्राउंड प्लेनवर आहोत, ग्राउंडवर आहोत. त्यामुळे आपण जास्त जडात आहोत. आपणच आहोत, तो आणि आपण एकच आहोत. पण आपण ग्रॉस मध्ये असल्यामुळे त्या एनर्जीच्या फ्रिक्वेन्सीला आपण मॅच होणार आहोत. लॉर्ड बुद्धा वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर आहे. लॉर्ड क्रिस्ट, लॉर्ड कृष्णा, सनत कुमाराज, त्याच्यानंतर सप्तर्षीज, हे मध्ये मधल्या स्टेप्स मध्ये येतात. तिथे ती वेगळी एनर्जी आहे, फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून तो डिफरन्स आहे. पण त्यांनी आपल्याला स्कोप दिलाय, आपण त्या पायऱ्या चढत चढत सटलकडे जाऊ शकतो. लॉर्ड बुद्धा पोझिशन आहे. लॉर्ड बुद्धा माणूस नाहीये कोणी. लॉर्ड बुद्धा, लॉर्ड क्रिस्ट, दीज आर पोझिशन्स. मी ते पोझिशन म्हणजे त्या ऑफिसला मी पण जाऊ शकते, आणि त्यासाठी मी तयारी करते. असं असतं. जसं आपण म्हणतो ना, आता सीईओ कोणतरी बदलला किंवा मॅनेजिंग डायरेक्टर चेंज झाला, खालच्याला प्रमोशन मिळालं. सेम गोष्ट स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये, हिरआर्की मध्ये होत असते. आपल्याला प्रमोशन मिळतं. कसं मिळतं? कर्म न्यूट्रलाइज करून, लेसन लर्न करून. आणि म्हणून पॅनिक नाही व्हायचं. फटाफट फटाफट प्रमोशन घ्यायचं. आपण करतो ना, जे जे प्रोजेक्ट येईल आपल्याला, आपण काम करतो. आपण कंप्लेंट नाही करत बसत, हे का काम दिलं, ते का काम दिलं. नाही, आपल्याला आपलं टार्गेट असतं, आपला फोकस असतो, आपलं पूर्ण लक्ष लागलेलं असतं आपल्या इयर एंडच्या प्रमोशनकडे. मग आपण सगळं वर्षभर काम करतो, एकदम सेम. 1 वर्ष म्हणजे एक जन्म, असं घ्या. सगळं काम करा, सगळे न्यूट्रलाइज करा, प्रमोशन. या पद्धतीने इव्होल्युशन काम करत असतं, डिवाइन प्लॅन काम करतो. तर आता तुम्ही विश्वरूप दर्शनाला चेहरे न बघता, त्याच एनर्जीज, तोच वेगळ्या वेगळ्या रोलमध्ये, तो असा खाली 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 उतरत ह्युमन बिंग पर्यंत आलेला आहे, कीटकांपर्यंत गेलेला आहे, आणि इन्सेक्ट पर्यंत गेलेला आहे. ते तर खूपच ग्रॉस मध्ये आहेत. आपल्या खालचे किंगडम्स आहेत ते. आणि मिनरल किंगडम सगळ्यात लास्ट, एंडचा. पत्थर म्हणजे खडक, खनिज, ते सगळं त्याच्यात येतं. तयाचे सर्वांग तेथे एके वेळे निरखिती डोळे अर्जुनाचे, चरणापासून मुकुटापर्यंत थोरवी पाहत रूपाची त्या. जे का विश्वरूप दिसे शोभिवंत, रत्नी अलंकृत नानाविध, होनी साकार परब्रह्मे तेणे, लेईली भूषणे स्वरूपाची. तया भूषणाचे कराया वर्णन, मज उपमान सापडेना. जेणे चंद्रादित्य मंडळासी दीप्ती, ऐसी दिव्य कांती तेजाची त्या. महातेजाचे ही होय जे जिव्हार, प्रकटे साचार विश्व जेणे. महातेजाचेही होय जे जिव्हार, जिव्हार म्हणजे जीवनकला, तसं विश्व आहे. महातेजाचं जर जीवनकला अख्ख्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दाखवलं, तर तसं त्याचं विश्व स्वरूप आहे. ऐसा भव्य दिव्य तेजाचा शृंगार, जो का अगोचर बुद्धी लागी. हा सगळा त्याचा विस्तार आहे, या बुद्धीच्या पलीकडे आहे.
स्वयेची तो तेथे करोनी धारण नटले निर्गुण परब्रह्म. बघितलं, खर तर परब्रह्म निर्गुण आहे, पण तो सगुण होऊन तिथे साकार झाला त्याला दाखवण्यासाठी. कारण अदरवाईज ते जे पर्पज आहे ते सर्व नाही होणार. विश्वरूप ऐसे येई प्रत्ययास लाभता पार्थस दिव्य दृष्टी. मग तो सुधीर सरळ सुंदर पाहू जाई कर तव तेथे. काळाग्नीच्या ज्वाळा टाकीती छेदून ऐसी शस्त्रे तीक्ष्ण जळाळती. तया किरणांच्या अतितीक्ष्णपणे उडती फुटाणे नक्षत्रांचे. देखोनी ते तेज अग्नी भयभीत म्हणे सागरात लपू आता. आल्या उसळून लाटा घनदाट जणू काळकुट विषाच्या त्या. किंवा कल्पांतीच्या विजांचे गहन यावे उगवून रान जैसे. तैसे आयुधानी सज्ज असंख्यात दै- तैसे आयुधांनी सज्ज असंख्यात देखत असे हात पार्थ तेथे. आयुध आहेत म्हणजे काय? आयुध म्हणजे त्यांनी, आयुध कशाचं असतं? जे काम करायचं त्या पद्धतीचं शस्त्र हातात घेतलेलं असतं. तर ते त्याचे रोल प्लेज आहेत, जे मॅनिफेस्ट केलेले आहेत त्यांनी स्वतः वेगळ्या वेगळ्या रोल प्ले मध्ये स्वतःला. पण आपण इथे थांबूया 10व्या श्लोकावर.